नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहताय की महाराष्ट्र राज्याच्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यात. या 29 महानगरपालिकेमध्ये आता नंदी महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा घोषित झालेली आहे. पूर्वी एक सदस्यीय निवडणूक असायची, परंतु या आत्ताच्या या 2025-2026 ला 4 सदस्यीय बहुसदस्यीय आपण म्हणतो त्याला, की ती निवडणूक प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे असं 4चा 1 असा प्रभाग झालेला आहे. 111 नगरसेवक, त्याच्यामध्ये 4 असं करून 28 प्रभाग होत आहेत. आपल्या ऐरोलीमध्ये प्रभाग क्रमांक 4 जो आहे, या प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवयुती, मी आता मनसे म्हणणार नाही, मी शिवसेना म्हणणार नाहीये, शिवयुती झालेली आहे. शिवयुतीचे अधिकृत उमेदवार माझ्यासमोर बसले ते निलेश वानखेडे सर. नमस्कार. सर, आपल्यावरती फार मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. म्हणजे पक्ष स्थापनेपासून तुम्ही या पक्षात काम करताय आणि तुम्ही युवक आहात. आता जर बघायला गेलं तर 21व्या शतकातलं हे अद्ययावत शहर म्हणून ओळखलं जाते. आपण तुमचा अनुभव काय तो सांगा. अनुभव सांगायचं म्हटलं तर सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हापासून पक्षाची स्थापना झाली, मी त्याच्या अगोदर सन्माननीय राजसाहेबांबरोबर भारतीय विद्यार्थी सेनेत कामाला पक्षात होतो आणि माझ्याकडे तेव्हा या प्रभागाचं ऐरोलीमध्ये वार्ड अध्यक्ष पद होतं भारतीय विद्यार्थी सेनेचं. तेव्हापासून आम्ही हे काम करतोय. वयाच्या 92-93 तेव्हापासून आम्ही शाळा सोडली. तर त्याच्यानंतर असंच दिघे साहेबांचं पुढं काय असेल तर अण्णू आंग्रे असेल, एक महेश ठाकूर आणि अण्णू भगत असे आम्ही निलेश बानखेडे आणि माझे इथले काही मित्र असे आम्ही मुंबईत बोला, ठाण्यात बोला, अंबोली असं कुठं बी जायचं. टेम्पो असायचा, पण खरं सांगतो आम्ही एक वडापाव खायचो, पण एक वडापाव खाताना आम्ही पैसे नसायचे, पण तो वडापाव खाताना गपचीत जायचं खायला, का तो अख्खा आपल्याला मिळावा. पण ते मित्र बरोबर त्या टायमिंगला पोहोचायचं, त्याच्यातला एक घास एकामेकाला देऊन असं आम्ही या पक्षाचं काम केलं. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी बाळासाहेबांच्या एक बी सभा नाही सोडल्या. दिघे साहेबांच्या मलंगडला आम्ही जायचं. मलंगडला मी कधीच आतपर्यंत वर नाही गेलो बघायला, ते माझं जायचं. ते टेम्पोत मित्र असायचे, थोडं खाणं या काय जे असेल तो धिंगाणा व्हायचा. मग त्या लोकांना सांभाळण्यासाठी मी त्या गडाच्या खाली असायचो. पण मलंगडला आम्ही टेम्पोनेच जायचं. ते टेम्पो असायचे पहिले आणि त्याच्यात भरायचं आणि जायचं. अशा पद्धतीमध्ये सन्माननीय राजसाहेब बाळासाहेबांबरोबर मी काम केलेले आणि ते काम करत करत असताना 2006 ला साहेबांनी पक्ष, मी पहिल्यापासून राजसाहेबांकडे होतो. इथले सुर्वे सर असतील, आष्ट्या मात्रे जो आमचा सहकारी माझा मित्र होता, आता स्वर्गवास आहे, पण ऐरोलीमध्ये मोस्टली लय लोकांना माहिती की आम्ही काय कामं केली. पण या काम करत असताना आम्हाला राजसाहेबांनी मला भरभरून काही काही दिलेले. त्याच्यामुळं सन्मान्य मला लय लोक म्हणतात ना, लय पक्षातले इकडं तिकडं चालले, बानखिले तू इथंच कसा काय, तू अजून आंदोलन आणि झेंडे आणि बॅनरच लावणार का. तर साहेब, समाजसेवेमध्ये सत्ताच भोगली पाहिजे असे नाही, असे कितीतरी कार्यकर्ते की त्यांनी आयुष्यात ते काय काही वरती बी गेले, पण त्यांनी समाज निष्ठा सोडली नाही आणि समाजाचं काम करत राहिले. लोकांना इथं काय माहिती का, महानगरपालिकेमध्ये गेला तरच नेता बनतो, आमदार झाला तरच नेता बनतो. अरे असं नसतं, कार्यकर्ता बनतो ना तेव्हाच तो नेता बनतो. आता मला एक सांगा की तुमचे आता शिवसेना आणि मनसे हे थोडे विभक्त झाले होते. अनेक लोकांना वाटत होतं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला काय परप्रांतीयांना पण वाटत होतं की शिवसेना एकत्र आली पाहिजे. तो 20 वर्षाचा काळ गेला. योगायोगाने ते आता परत आले. पुन्हा लगेच महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे सख्खे चुलत भाऊ. आता परिस्थिती अशी आहे की त्यांना असं वाटतं की आता आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र लढलं पाहिजे. कोणासाठी लढलं पाहिजे तर मराठी माणसासाठी लढलं पाहिजे. आता त्यांनी सांगितलं की ज्या या महानगरपालिकेच्या मध्ये उमेदवारी देताना त्यांना तारेवरची कसरत करावी. त्यांनी सांगितलं, एका मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्हाला तारेवरची कसरत करावी लागत होती त्यांच्या वडिलांना त्यांना. मग अशा वेळेला एखाद्या युती झाली तर एखाद्या उमेदवाराची जरी किती असले तर तुल्यबळ असे कार्यकर्ते असतात, तर एकाला दिली तर दुसरा नाराज होतो. तर नाराज झाला म्हणून त्याने पक्ष सोडणं ही निष्ठा नाही असं त्यांनी म्हटले. खरोखर परिस्थिती जसं आता तुम्ही म्हणालात, आज परिस्थिती जी आहे, तुम्ही तरुण आहात, बघताय की संकट आणि निष्ठा ही असायलाच पाहिजे. तर तुम्हाला आज मतदार काय, जनता सुद्धा तितकीच मानेल. मला तिकीट दिलं नाही म्हणून आम्ही कुठेतरी वेळोपुड्या मारायच्या, दुसऱ्या पक्षात जायचं, मग तिथे तिकीट मिळतं का ते बघायचं.
आज जनतेला निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज आहे, काय सांगा? हा प्रश्न तुम्ही खूप छान विचारला. खरंच आहे, निष्ठा ही आता फक्त बोलतात ना तोंडावर राहिली. आता हे सगळे उलट सुलट झाले. जे जाते त्याचं लक लागो बाबा. त्यांचे काही घरांची इच्छा असेल, त्यांच्या फॅमिलीला मोठे मोठे बंगले, फार्म हाऊस, या त्यांच्या फॅमिलीला काहीतरी मोठ्या सुविधा पाहिजे नसतील, त्याच्यासाठी ती लोक गेले असतील. ते काही जनतेच्या हितासाठी नाही गेलेले. मला तरी असं वाटतं, तुम्हाला जनतेचे हित वाटत असेल तर ज्या पक्षात आहे तोच पक्ष तुमचा. आणि तुम्ही जे दुसरीकडे तिकडे उड्या मारताय तर ते काही निष्ठेसाठी नाही गेलेले. तुमचे काहीतरी चुकीची कामं झाली असतील तुमच्याकडून, या तुम्हाला काहीतरी ते लालच दिला असेल. जसं तुम्ही पहिले ओरडत होते 50 खोके. मग यांनी काय केले, या हे जे आता इकडे तिकडे पळाले यांनी कसले. आणि माझी एक आता 2 दिवस अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी इथं काहीतरी स्टेटमेंट दिले सगळ्यांना की आमच्या नगरसेवकांना निवडून द्या, मी नवी मुंबईचा विकास करेन. मग हे नगरसेवक जे आता त्यांच्याबरोबर गेले, मग यांनी एवढे दिवस केलं काय? सगळ्यात मोठा प्रश्न यांनी केलंय काय? मग स्टँडिंग नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांना पुन्हा दिलं जाऊ. कार्यकर्ता कधी नाराज होतो? तुम्ही जर स्टेप बाय स्टेप 5 वर्ष तुम्हाला दिली तर 5 वर्ष पुढच्याला द्या, परंतु ते होत नाही. स्टँडिंग नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी द्या. मग त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? आणि तिथे प्रश्न फार मोठा उपस्थित होतो. जर तुम्ही 5 वर्ष जर नगरसेवक होता तर मी विकास कुठे गेला? नक्कीच ना. म्हणून मी कसं आहे, मी एवढा मोठा नाही, आमचे नेते उत्तर देतील, पण हे विकास करणार तुम्ही आमच्या नगरसेवक. मग हे जेवढे नगरसेवक तुमच्याकडे आले, मग यांनी एवढे दिवस काय केलं? मग यांनी, माझा असा आरोप आहे, मग यांनी घरं भरली असतील स्वतःची. यांनी लोकांचा विकासच नाही केला. फक्त ते काय बोलतात ना टक्केवारी. आता मला तर असं एकाने सांगितलं की भाई यांना ह्या जेवढे नगरसेवक आहेत ना शिंदे साहेबांकडे, यांना सगळ्यांना 5-5, 6-6 कोटीचं सगळ्या नगरसेवकांना 2 महिने अगोदरच कामं डिक्लेअर केली. म्हणजे एक 10% पकडले एका या कॉन्ट्रॅक्टरांना, जीएसटी सोडली तर एकेकाला 50 आणि 60-60 लाख रुपये अगोदरच मिळाले. म्हणजे निवडणुकीचा यांच्याकडे पैसे अगोदरच आले. आणि मग यांना काय खिशातून टाकायचं? आज मी स्वाभिमानीने या चॅनलवर सांगतो, या 20 वर्षात या नवी मुंबईचा कोणत्याही नेत्यांनी मी सांगतो, कोणते, बघा आमचा पक्ष जमिनीवरचा गरीब पक्ष आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो, आजच्या घडीला या टेबलवर बसलं, या नवी मुंबईच्या एका बी नेत्याने सांगितलं की हा निलेश बानकिले आमच्याकडून येऊन 1 रुपया घेऊन गेलाय, 1 रुपयाच्या वरचा जो बी काय आकडा आहे साहेब, त्याच दिवशी या राजकारणातला मी राजीनामा देतो, तुमच्या समोर सांगतो. हे तुमच्या चॅनल समोर बोलतो. मी आजपर्यंत कोणत्या चॅनल समोर बोललो नाही, पण माझ्यावर आरोप करून द्यायचा. या त्या नेत्यांनी गपचित तरी कोणत्या तरी पत्रकाराला सांगायचं की हा जो बोलला हा खोटे, या माणसाने माझ्याकडून इथं रुपया घेतला. सर, तुम्ही या भर ऐरोली नगरामध्ये मला उभं करायचं, निलेश बानकिले तुम्ही खोटं बोलले, तुम्ही अशा व्यक्तीकडून घेतले. साहेब, मी कधीच विकलो गेलो नाही. माझा हा पक्ष आहे ना, म्हणजे उन्हाळा पावसाळा मी ठाम राहिलो. माझ्या विविध प्रकारचे चुकीचे बी गुन्हे दाखल केले काही लोकांनी, कोणी जबरदस्ती. आता बघा, श्रीराम शाळेसाठी आम्ही फी माफ करण्यासाठी आंदोलन केलं 4 दिवस. मी त्या बिल्डिंगच्या वरच गेलो नाही, पुढं त्या श्रीराम शाळेच्या वरती त्यांच्या कार्यालयातच गेलो नाही. तरी त्या याच्यामध्ये कंप्लेंट मध्ये असा आरोप आहे की या ऑफिस मध्ये येऊन आमच्या महिलांना अपशब्द बोललो, असा माझ्यावर आरोप म्हणून एक गुन्हा दाखल आहे माझ्यावर. पण माझा त्याच्याशी नाही, फक्त मुलं श्रीरामच्या बाहेर बसले होते म्हणून समाजसेवक म्हणून मी तिथं गेलो होतो. सर, आता तुम्ही हे सगळं बोललात बरोबर आहे. तर तुम्ही ज्या प्रभागात राहता, जो तुमचा एक भाग असा आहे की तो चाळीमधला आहे. म्हणजे पूर्वी शिरकोणीची घरं बांधली ती सर्वसामान्य लोकांना घर मिळायला पाहिजे, स्वतःचं घर असायला पाहिजे, ही एक बाजू झाली. दुसरी बाजू जर आपण बघायला, प्रभागाच्या आता जे बहुसदस्यीय प्रभाग जो आहे त्या संदर्भात होतं. एक आहे ती म्हणजे इमारती आहे, ज्या 4 मजली 5 मजली अशा इमारती आहेत. प्रामुख्याने या प्रभागातली समस्या काय आहे जी जेणेकरून तुम्हाला आज ती भेडसावते? पहिली जर समस्या ह्या बैठा चाळी आहेत ना, ज्या सिडकोने आपल्याला दिल्या होत्या गोरगरिबांसाठी, हे गरिबांसाठीच्या दिलेल्या घर आहेत. मला सांगा, आता महापालिका कधी आली? 95-94 ला. आता मी ग्रामपंचायतीपासून इथे, मी ऐरोली गावातल्या शाळेत आहे. तुम्हाला सांगतो, प्रथमतः त्या शाळेत शिकत असताना मी ग्रामपंचायतून महापालिका बघितली. या महापालिकेने जेव्हा ही घरं शिडकून अगोदर बांधली, तेव्हा त्यांची प्लॅनिंग गरिबांसाठी बरोबर होती. पण हा
21व्या शतकातलं शहर झालं आपलं नवी मुंबई. तर आता काय बोलले यांनी परमिशन टाकताना की तुमच्या घराच्या खाली पार्किंग पाहिजे. चला आम्ही पार्किंगला जागा सोडली. या सिडकोने आणि महापालिकेने आमची कार आमच्या घराच्या खाली घरासमोर आणून दाखवायची. ती आहे का ती जागा? नाही. बरोबर. पहिला प्रश्न येईल की पार्किंग तुम्ही बोलताय जे गरिबांना फसवताय. मी महापालिका पक्का आणि सिडकोचं या दोघांच्या चुकीमुळं आज हा त्रास होतोय. आमची बघा आम्ही जेव्हा या ऐरोलीत आलो आम्ही लय बारीक म्हणजे मी इथं आलो तेव्हा चौथीला आलो मुंबईवरून चौथीला इथं आलो. इथं आल्याच्या नंतर माझं वय म्हणल्याच्या नंतर 11-12 वर्ष. येस येस तो 10-11 तो वर्ष कुटुंब एकदम छोट होतं. एकदम छोट. आता त्या कुटुंबाचे आम्ही 3 भाऊ. तिघांची लग्न झाली समजा, मुलं झाली. मग आम्हाला आमच्या आई बापा बरोबर राहायचं असेल तर काय करायचं? तर आम्ही काय करायचं? तेव्हा आम्हाला ते घराचं एक करायला लागेल, 2 आता आम्ही तिघे म्हणजे 3 घरं करणार. येस. पण आम्ही त्या घरात जेव्हा बांधतोय तर आम्ही त्या घरातला एक्स्ट्रा जागा घेत नाही. जेवढी आमची जागा आहे फक्त आम्ही वर वाढलोय. आम्ही पुढं नाही वाढलो. महापालिकेने अतिक्रमण बिलकुल नाही. एकदम चुकीचं आहे. आम्ही आमची घरं जी वास्तू होती आम्ही त्या वास्तूला डबल केली फक्त. काय केली? डबल केली. पण आम्ही अतिक्रमण आजूबाजूला भिंती वाढवल्या नाही, पुढं सरकलो नाही. मग महापालिकेला कोणता त्रास आहे आमचा? मुद्दा एक. दुसरा, आम्हाला आमची गाडी 4 व्हीलर आमच्या दारात पालिकेने नाही ते सिडकोने आणून दाखवायची. आम्ही एका मिनिटात पार्किंग देतो. तुम्ही जो पॉइंट टाकला ना की पार्किंग करायची तरच घर बांधायचं त्याचं परमिशन आहे. अरे पण ती गाडीच जात नाही तो काय खाली सोडून करणार काय ती जागा? म्हणजे सिडकोचा पूर्वनियोजित प्लॅन चुकलेला आहे 100%. आणि त्याच्यावरती महापालिका बी चुकली. महापालिकेने हा पॉइंटच द्यायचा. हा तुम्हाला पार्किंग आहे ना तुम्ही 7 माळ्याची बिल्डिंग असू द्या बिल्डिंग त्या चाळीचा अर्थ वेगळा आणि बिल्डिंगचा अर्थ वेगळा. म्हणून मी मगाशी म्हटलं की 2 भाग मी का बोललो. एका बाजूचा आपण बघितला तर छोटी चाळ आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं इमारती आहेत. हा मुद्दा. म्हणून साहेब ही घरं बांधताना मी खरं सांगतो मी महापालिकेला ना जेव्हा जेव्हा कोणाची घरं चालतात बांधायला तेव्हा काही महापालिकेचं अडचण आलं बिंदास उभा राहतो. गुन्हा हो का महाराष्ट्र सेनेने केस घेतली नाही तर मग महाराष्ट्र सैनिक कसा? मी केसला बिलकुल घाबरत नाही. कशा बी विषयाचे केस असू दे. आता इथे तुम्ही पार्किंगचा विषय काढला. आज आपल्याकडे बघतो की ओव्हरहेड लाईन आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी काय अतिक्रमण झालेलं आहे. ओव्हरहेड लाईनच्या खाली काही नसावं असं म्हटलं जातं. नक्कीच. कारण ते हाय टेम्परेचर असतं. ओके. खाली तुम्ही आता गार्डन केले काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. लक्षात आलं. आपण उद्यान करतो म्हणजे लोक खाली असतात ना. अशा जागेवरती एवढं उद्यान करण्यापेक्षा पार्किंग झोन का तयार केला गेला नाही आतापर्यंत? त्याला पूर्ण कारणीभूत ही महापालिकेचे कर्मचारी. प्रथमतः मी असं सांगेन बघा गरजू लोक आहेत. आपला देश काय बोलतो वॉटर मीटर म्हणजे लाईट त्याची त्याला ती मिळली पाहिजे. तू किती गरीब असू द्या किती गरीब असू त्याला मिळले पाहिजे. आणि त्याला एक झोपडं हे त्याचं एक घर असावं. जे पूर्वी म्हटलं जायचं की अन्न वस्त्र निवारा. हे 3 गोष्ट म्हणजे आता त्याला लागून तुम्हाला असं म्हणायचं की ही गोष्ट स्वतःच घर असणं गरजेचं. मग त्या बिचाराला ती जागा मोकळी दिसली त्यांनी बांधलं. मग ते बांधताना कुणाला काय मिळालं असेल दोन्ही जागी बोलतात ना भूमाफिया असतात काही 4 चाळी बांधून देतात. 50,000 द्या, लाख द्या, 1.5 लाख द्या, त्याच्यातले 25,000 महापालिकेला, 1.5 लाख समजा त्याला. अशी भूमाफिया नवी मुंबईत भरपूर आहेत. आणि पण जो ज्याला मुलं आहे तो तर कुठेतरी विचार करेल ना भाई मला एक छोटस घर भले ते लिगली अनलिगली त्याला त्या विचाराला माहिती नाही. आपण विषय असं घेतला की मी म्हटलं ना की ग्रामसभा घेतल्यानंतर तो ठराव गावातला होतो. महापालिका ग्रामपंचायत आणि ह्या नगर परिषदेत यांचा जो काही ठराव असतो की जनतेला विश्वासात न घेता तुम्हीच ठरवता हे काम करायचं. आता तुमच्या कर्तव्यनाम्यामध्ये असं आलेलं आहे की प्रभाग बैठक घेणं तो प्रस्ताव मंजूर करणं आणि त्याच्यानंतर तो प्रस्ताव महापालिकेकडे सादर करणे म्हणजे महासभा असते त्याच्यामध्ये. याच्याबद्दल तुमचं मत काय? कसं आहे माहितीये का आता हा जो प्रभाव पडला ना याच्यासाठी पडला एका नगरसेवकाची मक्तेदारी व्हायची होती ना की त्याच्याशिवाय पर्याय नसायचा. आता त्याच्यासाठी 4 प्रभाग केले म्हणजे बोलतात ना संविधानाने काय सांगितलंय सगळ्या जाती धर्माच्या यांना या 4च्या पॅनल मध्ये घ्यायचं. मग एसी एससी एसटी जो बी काय ओपन महिला पुरुष आहे तर याच्यासाठी घेतलं की समजा एका नगरसेवकाने आपलं काम नाही केलं समजा त्याचं जमत नसेल त्याला मत कोणी दिलं नसेल त्याला माहित पडलं असेल की हा आपला नाही
आणि तो त्याच्यावर खार खातो. मग तो काय करतो, हा नगरसेवकाने काम नाही केलं तर दुसरा नगरसेवक काम करेन आपलं. कारण का, याला 4 नगरसेवक आहेत. त्यांनी नाही काम केलं तर तिसरा करेल, तिसरा नाही केलं तर चौथा. पण कुणाला तरी काम करणं जे आहे 4 मध्ये. पहिले काय होतं, एका नगरचं खुन्नस करायचं, या गल्लीचं काम नाही करायचं, याच्या या चौकाचं काम नाही करायचं, असं व्हायचं. पण आता सगळ्या जनतेला हा प्रभाग खूप छान पडलाय, मी तर असं सांगेन. आणि या प्रभागामुळं कुणाच्या एका नगरसेवकची मक्तेदारी राहिली नाही, म्हणजे ही मक्तेदारी आता तुटली. आता चौघांना बी एका जे उमेदवार आहेत जेवढे 4, त्याला एका एका मतदाराची, म्हणजे सेक्टर 3 पासून सेक्टर 3, 4, 16, 17 आणि 5 याच्यातला कोणताही व्यक्ती, कोणतीही जनता आली, नगरसेवक यांनी काम नाही केलं, हाय दुसरा नगरसेवक, त्यांनी नाही तिसरा आहे, तिसरा नाही चौथा आहे, कोणतरी त्या बिचाऱ्याचं काम करणार आणि जनतेची कामं चांगली होणार. म्हणजे हे जी 4 सदस्यीय जी निवडणूक प्रक्रिया आहे ती योग्य असं खूप छान. सर, आता मला एक सांगा, तुम्ही 2 वेळा आमदारकी लढवली, आता तुम्हाला पुन्हा परत पक्षाने मोठी जबाबदारी दिली. नक्की नक्की. तुमचा आता अजेंडा काय असणार? माझा अजेंडा एकच आहे. जिथं शाळेच्या संदर्भात पहिले म्हणजे लय मोठा प्रश्न आहे शाळेचा, दुसरा आहे हॉस्पिटलांचा, तिसरा आहे लाईटीचा. एमएससीबीची लाईट आता मध्ये 1-2 महिने अगोदर मला वाटतं 4 दिवस कंटिन्यू लाईट जायची, कंटिन्यू. तिथं ज्येष्ठ नागरिक होते, कोणाला ऑक्सिजन लावले घरी, कारण त्यांना काही हॉस्पिटल परवडत नाही, त्यांचे घरी पेशंट आहेत. आणि काही लोक संध्याकाळी कामावून आल्या अंधार पडायचा, त्याच्यासाठी उग्र आंदोलन झालं एमएससीबीओ. आणि त्याच्यामुळं हवे अडवला. त्याच्यात मी बी विचार केला नाही माझ्यावर काय गुन्हा दाखल काय, तिथं तोडफोड बी झाली एमएससीबीची. पण तो उग्र होता, जनतेचा रोष होता, आणि त्याच्यात एकही नेता आला नाही, कोणतेच राजकीय लोक आले नाही. हा निलेश बारकिले म्हणजे महाराष्ट्र मनसेनेचा व्यक्ती तिथं उभा राहिला, आणि एकाच जागेला आहे. असे अनेक जागे, दत्ता मेघे कॉलेज आणि मेहता कॉलेजला आपल्या मुलांना ऍडमिशन स्थानिक देत नव्हते सुरुवातीला, तर मेहता कॉलेजच्या काचा फोडल्या होत्या. तो बिचारा आमचा तो विद्यार्थी सेनेतला बापू पोळ आमच्या बरोबर होता, महाराष्ट्र मनसेनेबरोबर, त्याच्याकडे पद होतं. आणि दत्ता मेघे कॉलेजच्या बॅनर्जीची गाडी फोडली होती. तर म्हणजे आम्ही उग्र आंदोलन केली, असं घाबरलो नाही की काय करायचे. पण बाकीचे जे नेते असतात ना, ते त्यांना चढून द्यायचे, हे त्या बाणकिले गुन्हा दाखल करा, हे त्या बाणकिल्याला तडीपार करा. म्हणजे विविध प्रकारच्या माझ्यावर त्रास, कितीतरी कॉलेजांना शाळेला सांगितलं मनसेवाल्यांची ऍडमिशन करायचे नाही, मग ते लोक आम्हाला सांगायचे साहेब वरून फोन येतोय ते मनसेवाल्यांची ऍडमिशन करायचे नाही. खूप अन्याय झालाय माझ्यावर, आणि माझ्यावर खूप केसेस करण्याचा प्रयत्न केला, पण साहेब मी कधी बी डगमगलो नाही. मी माझ्या महाराष्ट्र सैनिक घेऊन साहेब रेलमध्ये सांगतोय, सन्मान्य राजसाहेबांना अरेस्ट होणार होती तेव्हा ऐरोली बंद करायला सांगितलं होतं, आणि ऐरोली बंद करणं तेव्हा सोपं नव्हतं. तर ऐरोली बंद करताना आवर्जून मी सांगतो, माझ्याबरोबर ऐरोली बंद करायला कोण लोक असतील सांगा बरं. एक युपीचा मुलगा होता, त्याचं नाव प्रेम दुबे, त्याच्याकडे पद होतं, तो ऐरोली बंद करायला कोणासाठी, मराठी माणसांसाठी. नंतर त्याच्यानंतर बिपिन म्हणून होता, तो केरलावाला होता. नंतर तुम्हाला माहित असेल सोमवीर, तो कुणाला हिमाचलचा. नंतर सुशांत पंडा, तो कुणाला ओडिसाचा. जावेद पटेल महाराष्ट्राचा पण मुस्लिम होता, जावेद पटेल. तुकाराम बनसोडे कर्नाटकचा. तुम्हाला म्हणजे हे का सांगतो, हा अशी लोक माझ्या बरोबर ऐरोली मध्ये महाराष्ट्र मनसेनेच्या मराठी माणसांसाठी कोण होती, ही सगळी नॉन महाराष्ट्रीयन लोक माझ्या बरोबर. तेव्हा माझ्यावर एक बी मराठी माणूस येत नव्हता, का तर बाकीच्यांना घाबरून. अशातून या पक्षाचं ज्या ज्या लोकांनी काम केलं साहेब, त्या लोकांना मी कसं विसरेन. महाराष्ट्रातली बाहेरची लोक जी आलीत ना, जी पूर्वीपासून आपल्यात राहतात, ती आपलीच आहेत, म्हणजे नो डाऊट. पण आता जी परत येत आहेत, ही महाराष्ट्र झेलणार कशी, नवी मुंबई झेलणार कशी. त्यांना रोजगार चालल्यात, इथून कंपन्या गुजरातला चालल्यात, शाळा आपल्या फी वाढतायत, एबीसीबी आपली लाईट बिल वाढतायत. याच्याकडे बघायचं नाही, यांचं गटर वॉटर ते गार्डन, फुटपाथ रोड याच्यावर या नगरसेवकांचं फोकस आहे, ओनली वन यांच्यावर. का त्याच्यातून काहीतरी आपल्याला उत्पन्न मिळते, आणि आपलं कुटुंबाने आपण मोठ्या मोठ्या गाड्या. साहेब माझी गाडी बघशाल ना, ती माझ्याकडे नाही, हप्ते फेडले नाही मी किती वेळा तरी त्या गाडीचे हप्ते घ्यायला यायचे.
तर ते महाराष्ट्र सेनेचे त्या गाडीवरचं बोर्ड बघून आहे ना निघून जायचे. म्हणजे या परिस्थितीत साहेब मी या राजकारणात आहे. हा. बरं आता मला एक सांगा, तुमचा अजेंडा म्हणजे तुम्ही नेमकं आता हे जे बोललात ते तुम्ही तुमचं संपूर्ण बॅकग्राऊंड बोललात. तुम्ही आता जनतेमुळे जनतेतले तुम्ही एक सामान्य एक कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे हे सांगा. कारण आता जी जनता जी आहे ती गटर मीटर वॉटर मीटर हा सगळा प्रकार आहे, कोणाला काही पडलेलं नाहीये. नक्की. मुळात आता इथे शिक्षण, उद्यान, आरोग्य, अभ्यासिका मुलांसाठी आणि जॉकिंग ट्रॅक ज्याला आपण म्हणतो जी काळाची गरज आहे. आणि दुसरी महत्वाचं आहे की जो कोणी लोकप्रतिनिधी असेल तो आमच्यातला असावा, म्हणजे कधीही तो आम्हाला कामं त्यांनी सोडवावीत असं नाही, तर त्यांनी आमच्या बरोबर हात मिळवणी केली पाहिजे, आमची प्रेमाने आम्हाला आदराने आमची चौकशी केली पाहिजे, असा आजचा मतदार वर्ग आहे. कारण हे आमचे अनुभव आम्ही तुम्हाला सांगतो. काय सांगाल या संदर्भात, जो तुम्ही आता तुम्ही फिरता, तुम्ही सगळ्या गोष्टी करता त्यावेळेला एक जनतेच्या चेहऱ्यावरची जो हो आता जसं शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानंतर एक आनंदाचा उत्साह निर्माण झालेला आहे. जसं आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र आले त्यावेळेला मुंबईच्या शिवाजी पार्क वरती अनेक लोक त्यांना भेटायला लागले. असं ठाकरे म्हटलेले की जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट वरती आता आमचा नेता दिसला पाहिजे, आणि ते दोघेही तसेच होते, सफेद कुर्ता आणि पायजम्यावर नव्हते. तर युवक म्हणून आज या देशाचं, या राज्याचं, या शहराचा विकास कसावा हे स्वप्न त्यांचं आहे. आज तुम्ही त्यातल्यात काय सांगा? बघा, प्रथमतः आयुर्वेद नगर मी जवळ बघितलं, लहानपण माझं इथं गेलेलं आहे. नक्कीच गार्डन खूप चांगली पाहिजे. मेन म्हणजे मुलांना खेळायचं मैदान पाहिजे, म्हणजे हा मोबाईल वापरणार नाही ती लोक. त्याच्यामुळं मैदानी खेळ असणं गरजेचं आहे. शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये अभ्यासिकीय जे असतील, ज्या मुलांना अभ्यासिकीय करायला पाहिजे असे चांगले चांगले कार्यालय आपले असायला पाहिजेत. पण यांच्या कार्यालयात वाढदिवस साजरे होतात, यांच्या कार्यालयात लग्न होतात, काही काही यांच्या कार्यालयामध्ये कराटे चालतात, यांच्या कार्यालयामध्ये विविध प्रकारची कोणी कार्यक्रम घ्यायला येतात, त्यांना दिले जातं. निव्वळ हे सामाजिक ज्या आपल्या महापालिकेने दिलेले हॉल आहे त्याच्यामध्ये फक्त समाज मंदिर, त्या समाज मंदिरांचा वापर निव्वळ 2 पैसे मिळतील याच्यावरती चाललेले. प्रथमतः माझं असं म्हणणं आहे की या ऐरोली नगराला, या लोकांना काय पाहिजे तर चांगले रस्ते द्या, चांगलं पाणी द्या, चांगलं आरोग्य द्या, आणि तुम्हाला सांगतो महत्वाचं शिक्षण. आज ही मुलं जी फिरतात ना किती झेंडे घेऊन, भले आज इलेक्शनला मी उभा आहे, हरकत नाही, पण ही जी लहान मुलं फिरतात यांच्या शिक्षणावर जास्त जोर दिला पाहिजे का राजकारणावर जोर दिला पाहिजे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर मला कुठेतरी वाटतं की माझ्याबरोबर प्रचाराला 10 लोक राहिली तरी चालतील, पण मुलांनी स्वतःचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून चांगला मार्ग काढणं. कारण ज्याच्या बी आई बापाला वाटतं की उद्या माझा मुलगा चांगला शिकला तर भविष्यामध्ये त्यांच्या आई बापाला सांभाळण्यासाठी तो कामाला येईल. हे राजकारणी लोक तेवढ्या पुरते कामाला येतील, पण त्यांच्या आई बापासाठी फक्त त्यांचा मुलगा या मुलगीच कामाला येणार आहे. मी तर सांगतो तुम्हाला. आणि शिक्षण हे काळाची गरज आहे आपल्याला. आणि आपल्या ऐरोलीमध्ये जास्त करून महानगरपालिकेचं आपल्याकडे हॉस्पिटल आहे, त्याच्या सुविधा पाहिजे. या ऐरोली नगरातला माणूस इथून बाहेर पडला नाही पाहिजे. मग ते कोणतं बी मेजर ऑपरेशन असू दे, मेजर प्रॉब्लेम असू दे, तो इथून झाला. ही सुविधा कमी असल्यामुळं जेजेला जा, वाशीला जा, ज्युपिटरला जा, या प्रायव्हेट. आता तुम्ही बघत असेल महापालिकेचं आपलं हॉस्पिटल आहे, या महापालिकेच्या हॉस्पिटल मधून लोक बाहेर येतात चिठ्ठी घेऊन, आणि पुढे ना महापालिकेचे 4 ते 6 मेडिकल आहे. कसं काय तुमचे औषधं घ्यायला त्या चिठ्ठ्या बाहेर जातात? म्हणजे महापालिकेने ती औषधं गेली कुठं त्यांची? सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल तर महापालिकेच्या औषधांमध्ये. आणि या चिठ्ठ्या बाहेर गेल्या तर त्यांची टक्केवारी लागू होतात. ते अशी औषधं लिहून देतात की ती औषधं महापालिकेत मिळत नाही, आणि तो कुठं जातो मग मेडिकल मध्ये. म्हणजे ह्या गरीब लोकांना किती साहेब, याच्यावर आमचा फोकस असणार आहे. एमसीबी फोकस, शाळेवर फोकस, आणि या हॉस्पिटलवर फोकस असणार. कारण लोकांना त्यांची इच्छाच नाही की आमच्या घरात तुम्ही धान्य भरावा, या आमच्या घराचं लाईट बिल भरावा, या आमच्या घराचे हप्ते भरावा, त्यांची इच्छा नाही. पण दरवाजाच्या बाहेर टाकला तर सगळ्या सुविधा त्यांच्या व्यवस्थित पाहिजे, त्यांना त्यांचे फुटपाथ व्यवस्थित पाहिजे, घरात येताना ते रस्ते चांगले पाहिजे, गार्डन. तुम्हाला सांगू, या गार्डनला आपण का जातो सकाळी? एक चांगलं आरोग्य मिळण्यासाठी. सकाळी चांगलं ऑक्सिजन मिळतं. ही छोटी मोठी झाड आहेत ना, त्याच्यातून आपल्याला ऑक्सिजन, कारण का आपल्याकडे जंगल नाही,
तर आपल्याकडे काय गार्डन. मग गार्डन मध्ये आपण चांगलं ऑक्सिजन नको घ्यायला, आपलं श्वास चांगलं घ्यायला नको. पण हे ते न करता या झाडांना, या गार्डनला भकास करायला लागले. काय करतायत, त्याच्यात बांधकाम करतायत गार्डन मध्ये. मैदान जाऊ दे, गार्डन मध्ये छोटे छोटे कटडे करतात, छोटे छोटे ते बोलतात स्टेज सारखा तो प्रकार करतायत, मध्ये फुटपाथ मोठे करतायत. अरे गार्डनचा मग अर्थ कशाला बोलला, हे गार्डन नाही म्हणत त्याला. अरे गार्डन म्हणजे काय, याच्यात आम्हाला माझा मुलगा गेला या माझी मुलगी गेली लहान, पप्पा हे झाड कोणतं, याला फुल आले, त्यांना ते झाड तरी माहित पडलं पाहिजे ना. तर तुम्ही मोबाईल मध्ये दाखवा हा वाघ, हा आता थोडे कुत्री आपल्या इकडे आहेत म्हणून, नाही तर सगळे प्राणी मोबाईलवर दाखवायला लागतात. जंगलात बी राहिलं नाही. आणि इथं जे आहेत यांची गार्डन मधली ती फुलं कोणती येतात, झाड कोणतं उगतं, हे लहान मुलांना माहित नाही. कृपा करून माझी विनंती या जनतेला, की तुमच्या मुलांना काही चांगलं दाखवायचं असेल तर राजकारणी दाखवू नका, तर चांगली लोक दाखवा, चांगला अभ्यास करा. आणि जे अभ्यासुक आहेत, जे बोलतात ना ज्ञानी आहेत, त्यांच्याकडे तुमची मुलं बसवा. माझ्या ऑफिसला बघा, मी एक समाजसेवक आहे. माझ्या ऑफिसला 50 लोक बसणार ना, तर ते 50 लोकांच्या डोक्यात काय चर्चा असणार, अरे त्यांनी काय केलं, त्यांनी इकडे असं झालंय, त्यांनी तीच चर्चा आहे, घाणारड्या चर्चा आहे त्या. त्यांनी असा वागला, तो असा बोलला, आणि हेच परिणाम घरात होतात. माझ्या रेलमध्ये सांगतो, मी माझ्या घरात गेल्याच्या नंतर हा मोबाईल बाजूला ठेवून देतो. मी माझ्या घरात कुणाची बद्दल वाकडी चर्चा करत नाही. वाकडं बोल, मी माझ्या फॅमिलीला का डिस्टर्ब करू, की हा व्यक्ती कसा आहे, तो व्यक्ती मला बोलायचे, मी टेरेस मध्ये जातो, नाही तर मी माझ्या ऑफिस मध्ये बोलतो. म्हणून माझी विनंती ऐरोलीच्या जनतेला, की तुम्ही तुमचे नेते या तुमचा समाजसेवक हा कसा असला पाहिजे. आणि तो तुम्हाला ठीक आहे, समाजसेवक वेळ देतात, आम्ही मैका असतील, कोणाला हॉस्पिटल, आम्ही सगळे धावून जातो. मी कुणाला दोष देत नाही की मीच चांगले आणि दुसरे वाईट आहे, असं मी कधीच बोललो नाही. पण कुठंतरी या ऐरोली नगरातली आपली, ठीक आहे, माझं पक्ष आपले वेगवेगळे असतील, पण कुणावर अन्याय झाला या कुणाला प्रॉब्लेम आला तर एक जुटीने आपण जाऊ. त्याच्यात हा किती मोठा आहे आणि हा किती छोटा आहे याचं घेणं देणं नाही. आणि लय लोकांच्या, काही मी ऐरोली नगरात बघितलं, नेते नाहीयेत आणि नेते आहेत बी काही पकडा, त्यांच्या काळा काचा आणि लांब गाड्या. अरे या जनतेत तुम्ही निवडून दिलं, या जनतेत तुम्ही राहताय, आणि तुम्ही त्या काळ्या काचांमध्ये का फिरताय, तुम्हाला कुणाची भीती आहे? हा, तुमच्या एक गाडीला 2 गाड्या जॉईन झाल्या, 2 ला 4 झाल्या, असं काय काम करताय? अरे माझी एक गाडी, ती आज 14 वर्ष झाली ती गाडी, आणि ती मी माझ्या बंधूनी घेतली, मी नाही घेतली. त्या बंधूच्या गाडीत मी फिरतोय. या उद्यानाचं म्हणजे आता जे नाव आहे राजीव गांधी गार्डन, या गार्डनचं माझं नातं लय जुनं आहे. तर हे गार्डन तेव्हा सिडको काम चालू केलं होतं. सिडकोने, महापालिकेचा संबंध नाही, सिडको होती. आणि सिडकोने हे गार्डनचं काम चालू असताना काही कर्मचारी होते तिथं, आणि ते पाणी मारायचे. आणि त्याच कर्मचाऱ्यांना काहीतरी 19-20च तेव्हा कच्चा रस्ता बनवत, तिथं झाडं लावत होते. तर त्यांनी मला प्रश्न विचारला होता की बाळा तू इथं काम करशील का. तेव्हा माझ्याकडे सायकल होती. तर त्याला तेलाचे ते डबे असायचे, ते तेलाच्या डबे घेऊन ते पाणी टाकायचे. तेव्हा काहीतरी 30 का 15 रुपये समथिंग, मला आता ते आठवत नाही, लई जुनी गोष्ट आहे. तर ते मला बोलले की ते डबे घेऊन तू पाणी भरतो ना, हे मी पैसे दे. आणि आम्ही खेळकर मुलं होतो, आम्हाला आवड होती, पैसे मिळते तिथं कधी नाही म्हणणार. तेव्हा आम्ही ते डबे घेऊन पाणी घालत होतो. आणि मी तेव्हा या ग्रामपंचायतच्या शाळेत होतो, गावातल्या. तेव्हा आपल्याकडे ग्रामपंचायत होती, महापालिका हा विषय नव्हता. तर आम्ही मुलं अशी ग्रुपने आलो होतो. कुणाकडे तरी कॅमेरा होता जुना, तो जुने कॅमेरा. तेव्हा 93 ला आम्ही फोटो काढला होता तिथं. मला माहित नाही फोटो काढलेला हे मला आठवत बी नाही. 2 वर्षाच्या का 3 वर्ष अगोदर एका मित्राने मला वाढदिवसाला हा फोटो आणून दिला. हा, तर तो फोटो मी आवर्जून माझ्याकडे ठेवला, कारण मला ती आवड आहे. तर तुम्ही झूम करून बघू शकता, हा माझा फोटो आहे. हा, 1900 इथे लिहिले 1993 1993च हे राजीव गांधी गार्डन, इथला हा फोटो आहे. आणि याच्यामध्ये आहे ना, हा मी मध्ये, हा उंच, आणि ही गरीबाची पोर आहेत. विंटन पाडा, तेव्हा चिंचपाडा नव्हता, आणि यादव नगर बी नव्हतं बरं का. आणि समता नगरची मुले,
आणि वीटभट्टीतली अशी मुलं आहेत. आणि या मुलांमध्ये मला एकाने विंटर पाडायचं वाटतं, त्या मुलांनी मला हा फोटो आणून दिला. मी बी आश्चर्य झालो. पुढे झालं आश्चर्यचकित. हा आश्चर्यचकित झालो. तर मला ही माझी आठवण आहे, मी इथं ऑफिसला खास ठेवलाय हा दाखवण्यासाठी. तर असा विषय, तर ह्या गार्डनचा माझा काय संबंध आहे आणि या गार्डनशी माझं का नातं जुळलंय, तुम्ही हे जरा बघितलं ना, याच्या मागे सेक्टर 19 आहे, पण इथे 19 नाही, पूर्ण कोर आहे, मागे सगळं ते काहीच नाही, काहीच नाही खाली. आणि गार्डनला पाणी मारायच्या याच्या खाली एक पाईप आहे आपला छोटासा. आणि इथं आम्ही हे सगळ्या मित्रांनी, म्हणजे हे माझ्या वर्गातलेच नाहीत, मला वाटतं ते खालच्या वर्गातली काही मुलं असतील. आता मला ती मुलं जास्त नावं बी नाही माहिती आणि आठवत बी नाही, पण अशा पद्धतीने या राजीव गांधी गार्डनशी माझं नातं आहे. आणि आम्ही खेळकर असल्यामुळे दिवसभर तिथे खेळायचो आम्ही, मोकळं मैदान ना. हा तर असं आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की गार्डन कशी असायला पाहिजे, ते रस्ते कसे असायला पाहिजे, गटर कसे असायला पाहिजे, तर त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे आणि जनतेची कामं करायची बस. बरं, एक शेवटचा प्रश्न असा आहे की अमित ठाकरेंचा दौरा काल झाला. या दौऱ्यामध्ये तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद लागला? खूप छान सर. आहे का आयुर्वेद नगरातली जनता ही सुज्ञ आहे, हुशार आहे, त्यांना बी कळतं की कोण किती कुणाला त्रास देते. त्याच्यामुळे आम्ही ठाकरे साहेब इथं जसे आले, माझ्यासाठी वातावरण खूप चांगलं झालं. आणि हे उद्धव साहेब, राज साहेब या पवार साहेब, जी बी मंडळी एकत्र आली, ही चांगल्या कामासाठी एकत्र आलेली. आणि हे चांगलं काम आमच्या हाताने घडावं, इथं पुढे कोणाला गालबोट लागावा नाही, या हिशोबाने मी या उमेदवारीत उभे आहे. आणि सन्माननीय अमितजी साहेब आले इथं, आम्हाला आशीर्वाद दिला. आमच्या या प्रचारामध्ये जी महिला वर्ग होता, मुलं होती, पुरुष होते, त्यांना बी कुठंतरी वाटलं की यांच्या मागे यांच्या पक्षाचे नेते उभे आहेत आणि तेच वातावरण आमच्यासाठी पौष्टिक आहे. बघा, विचाराची धार कशी असावी, तर अशी असावी की माझा कार्यकर्ता जरी असला तरी त्यांनी घरी जाताना, घरी गेल्यानंतर परिवाराला त्रास होणार नाही याची दखल सुद्धा घेतली. मी प्रचारात उतरलो असलो तरी माझा कार्यकर्ता हा तेवढ्यापुरता असायला पाहिजे. वाच्यता कुठली न करता आपण एकाच ध्येयाने चाललं पाहिजे, या ऐरोलीचा विकास व्हावा, हेच त्यांचं या ठिकाणी स्वप्न आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी सर, तुम्हाला पुन्हा एकदा आमच्याकडून प्रबोधन दिशेच्या वतीने अनंत अनंत कोटी शुभेच्छा. धन्यवाद.